चॅनलवरती नेहमीच आपण केकच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर मी शेअर करत असते। आता जसं की प्रीमिक्स पासून काय आपण नेहमीच केक तयार करत असतो, पण घरगुती प्रीमिक्स कसं तयार करायचं, त्याचा केक कसा करायचा हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। सोबतच गव्हाच्या पिठापासून सुद्धा केक मी तुम्हाला करून दाखवलेला आहे। पण आजच्या रेसिपीचं वेगळेपण हे आहे की गव्हाच्या पिठाबरोबरच आपण या केकमध्ये साखर न वापरता गूळ वापरणार आहोत। चला तर मग अतिशय पौष्टिक असा हा केक कसा तयार करायचा हे पाहूयात। सगळ्यात अगोदर तर झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे सुरुवातीलाच इथं मी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे। इथे आपण 2 बाउल घेतलेले आहेत। या मोठ्या बाउलमध्ये सगळ्यात अगोदर मी घेत आहे अर्धा कप गूळ। गुळाचा मी बारीक चिरून किंवा खिसून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाव कप हे तूप टाकायचे। तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। अगोदर तर काय करूयात, फक्त गूळ आणि हे तूप असं एकत्रित करून घेऊयात साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी। आणि थोडंसं हे मिक्स केलं की लगेच याच्यामध्ये फ्रेश असं दही घेतलेले अर्धा कप हे देखील टाकून घेते। आणि आता हे चांगलं आपल्याला एकत्रित करून घ्यायचंय कधीपर्यंत, जोपर्यंत आपला हा गूळ पूर्णपणे वितळत नाहीये तोपर्यंत। केक करण्यासाठी घरामध्ये जो आपला रेग्युलर गूळ होता ना, तोच गूळ मी असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती वापरली तरी देखील चालेल। तर साधारण 5 मिनिट हे अशा पद्धतीने ढवळत राहिल्यानंतर याच्यातला गूळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे। आता हा बाउल आपण असाच बाजूला ठेवून देऊयात। या दुसऱ्या बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेते। हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलं होतं, तरी सुद्धा आपल्याला परत एकदा याला चाळून घ्यायचंय। याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून कोको पावडर टाकतोय आणि 2 चमचे मिल्क पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आता हे सगळं आपण चाळून घेऊयात। आता हे व्यवस्थित असं अगोदर इकडं आपण एकत्र करून घेऊ, जोपर्यंत हे इन्ग्रेडियंट ड्राय आहेत तोपर्यंत। या ओल्या मिश्रणात आपण हे ड्राय इन्ग्रेडियंट टाकतो। छान असं याला एकत्रित करून घेऊया। आणि याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून दूध टाकतोय। तर इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। हे अशा पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे। टोटल इथं आपण अर्धा कप दूध वापरलेलं आहे। इथं मी हे 2 छोटे टीन घेतलेले, याला अगोदरच तूप लावून घेतलंय आणि याच्यामध्ये आता आपण हे बॅटर ओतून घेऊयात। अशा पद्धतीने हे आपण टॅप करून घेतोय। कढई तर आपण अगोदरच प्रीहीटला ठेवली होती। तर इथं तुम्ही आतमध्ये बघू शकता अशा पद्धतीचं मी एक प्लेट ठेवून घेतलेली आहे, कारण की आपल्याला 2 टीन ठेवायचे। झाकून ठेवूयात आणि सुरुवातीला साधारण 5 मिनिट गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि नंतर लो फ्लेमवरती आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हा शिजवून घेणार आहोत। तर आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे बरोबर, आणि इथे तुम्ही आपला हा केक वरच्या साईडनं बघू शकता। पण मी काय करणार आहे माहिती आहे का, आणि आतमध्ये कच्चा राहण्याचा कुठलाच चान्स असू नये याच्यासाठी आता बेक झाला तरीही आणखीन 5 मिनिट एकदम लो फ्लेमवरती हा अशाच पद्धतीनं होऊ देणार आहे। म्हणजे काय होतं, पूर्णपणे आतमध्ये कुठंच असं राहत नाही की बाबा हा कच्चा राहिलाय किंवा असं तसं। 5 मिनिट राहू देऊयात। तर केक पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आपण हा कढईतून बाजूला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करूयात। आपण हे थंड करून घेतलेले आणि आता आपण डिमोल्ड करूयात। तर इथं तुम्ही बघू शकता अगदी छान अशा पद्धतीनं आपला हा केक डिमोल्ड झालेला आहे। आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे। आतमध्ये तुम्ही बघू शकता छान अशी याला जाळी सुटलेली आहे। मस्त असा आपला हा केक दिसतोय आणि त्यातून चॉकलेट फ्लेवरचा म्हटल्यानंतर मुलांना तर काय हा केक आवडणारच आहे 100%।
केक आहे ना तुम्ही याच्या अगोदर क्वचितच ट्राय केला असेल किंवा नसेल सुद्धा, तर एकदा नक्की ट्राय करा. आणि तुमची मुलं हा केक खाल्ल्यानंतर नक्कीच म्हणतील, वाव मम्मी कसला भारी केक झालाय. तुम्हाला सांगू का, हा केक खाल्ल्यानंतर त्यांना कळणार सुद्धा नाही की याच्यामध्ये साखर वापरलेली नाहीये, गूळ आहे, कुठेही कळत नाही. अगदी पौष्टिक केक आहे, गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे. त्याच्यामुळे एकदा काय मुलांनी आठवड्यातून 4 वेळा मागितला तरी काहीच हरकत नाहीये. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.